हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवतो आहे मटर पुलाव. आता थंडीचे दिवस चालू आहे, त्याच्यामुळे बाजारात फ्रेश असा हिरवा वाटाणा येत आहे. तर चला सुरू करूयात मग आजची रेसिपी. त्यासाठी सर्वप्रथम ओलं खोबरं, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं एक छान असं वाटण बनवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून हे वाटण दळून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या आवडीचे व्हेजिटेबल्स घेऊन याला कट करायचं आहे. इथे मी बटाटा, फ्लॉवर, शिमला मिर्च, गाजर घेतला आहे. यात तुम्ही पनीरही ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार. हे सगळं कट होत आहे तोपर्यंत तुम्ही जर ह्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जा आणि सबस्क्राईब बटनला प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथे मी गाजर कट करून घेतला आहे. त्यानंतर मी फ्लॉवर कट करून घेतला आहे. बटाट्याची साले काढून बटाटा कट करून घेतला आहे. टोमॅटोही छान असा बारीक कट करून घ्यायचा आहे. हे सगळं कट झाल्यानंतर आपल्याला कांदा घ्यायचा आहे. कांद्याला मी 2 पोर्शन्समध्ये कट करून त्याचे मून स्लाइसेस बनवलेले आहेत, जेणेकरून कांदा फार बारीक नाही होणार आणि तो छान असा दाताखाली येऊन त्याचा टेस्ट लागेल. त्यानंतर मी 2 कप बासमती राईस घेतला आहे, लॉंग ग्रेन बासमती राईस. त्याला स्वच्छ धुवून एक 20 ते 30 मिनिटे मी सोक होण्यासाठी ठेवलं आहे. त्यानंतर मी एका हांडीमध्ये तूप टाकून त्याच्यामध्ये थोडे खडे मसाले टाकले आहे. त्यानंतर जिरं टाकलं आहे. खडे मसाले मी कॅप्शनमध्ये दिलेले आहेत, सो तुम्ही तिथे बघू शकतात. त्यानंतर मी कांदा घातलेला आहे. कांद्याला छान ब्राऊन होऊपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपले फ्रेश वाटाणे टाकायचे आहेत. तेही छान परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर आपण जे ग्रीन वाटण काढलं होतं, हिरवं वाटण, ते टाकायचं आहे. तेही छान तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची चव छान आपल्या पूर्ण भाताला लागेल. हे परतत आहे तोपर्यंत मी एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे. त्यानंतर सगळे व्हेजिटेबल्स घालून तेही छान परतून घ्यायचं आहे. हे छान परतलं की त्याच्यामध्ये मी थोडीशी धणा पावडर आणि घरी बनवलेला बिर्याणी मसाला टाकला आहे. या बिर्याणी मसाल्याची रेसिपी मी लवकरच शेअर करेल. कारण होममेड बिर्याणी मसाला त्याचा टेस्ट फार छान येतो. आता हे व्हेजिटेबल्स चांगले परतत आहे तोपर्यंत याच्यामध्ये थोडंसं लेमन ज्यूस टाकून घ्यायचं आहे. इथे लेमन ज्यूस ॲड केल्याने आपला राईस मोकळा, सुटसुटीत आणि व्हाईट होतो. त्यानंतर मी याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. तेही छान परतून घेतलेलं आहे. आपले सगळे व्हेजिटेबल्स छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो भिजत घातलेला राईस होता तो टाकून द्यायचा आहे आणि तोही छान परतून घ्यायचा आहे. आणि इथे मी 2 वाटी तांदळाला 2 ग्लास पाणी असं प्रमाण घेतलेलं आहे.
तुम्ही जसं तुमचं प्रमाण वाढेल तसं तुम्ही पाणी वाढवू शकता. त्यानंतर आपण गरम करून घेतलेलं पाणी टाकलेलं आहे. आता याला उकळी फुटलेली आहे. एक उकळी आल्यानंतर एक चमचाभर मी गावठी तूप टाकलेलं आहे परत. त्याने छान टेस्ट येतो. त्यानंतर कट केलेली कोथिंबीर घातलेली आहे. एकदा चांगलं हलवून घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यावर झाकण ठेवून एक 20 ते 30 मिनटं हा राईस बारीक गॅसवर होऊ द्यायचा आहे. अशा पद्धतीने तयार आहे आपला मटर पुलाव. मी इथे वरती थोडी कोथिंबीर घालून त्याला गार्निश केलं आहे. याला तुम्ही दह्याचा रायता किंवा कोशिंबीरसोबत सुद्धा सर्व करू शकता.